अबू आझमीला औरंगजेब मार्गदर्शक वाटतो, कार्यकुशल वाटतो, आदर्श प्रशासक वाटतो. अबू आझमी तुझा बाप असेल औरंगजेब, तुझ्या घरी तो महाराष्ट्राचा शत्रू आहे, स्वराज्याचा शत्रू आहे. आणि शत्रूला जर महाराष्ट्रामध्ये त्याचा गौरव करत असतील तर म्हणजे हे औरंगजेबचेच औलाद आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर जो चाल करून आला, स्वराज्य संपवण्यासाठी मावळे मारून राजाला त्रास देऊन जो हसत असायचा किंवा ज्यांनी आमच्या संभाजी राजांना कशा पद्धतीनं छळलंय हे सगळं उभ्या महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, जगाला माहितीये. तरी अबू आझमी धर्माच्या नावावर तो जर औरंगजेबाचं कौतुक करणार असेल तर अबू आझमी सारखी औरंग्याची औलाद महाराष्ट्रात आता सत्तेमध्ये किंवा त्या आमदार पदावर बसली नाही पाहिजे. कारण हीच माणसं आहेत जे नेहमी विकृत विष कालवण्याचं काम करतात. धर्माच्या नावावर समाजकारण करणारे, धर्माच्या नावावर राजकारण करणारे सगळे, ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या, ही विषारी आणि विखारी लोक असतात. एवढंच या माध्यमातून सांगायचंय आणि याच प्रमुख विषयावर चर्चा करायचे. सर्वांना सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपलं संतोष शिंदे ऑफिशियल हे व्हॉट्सअप चॅनल असेल किंवा संतोष शिंदे ऑफिशियल हे युट्यूब चॅनल असेल, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, याच नावाने संपर्कात राहूया. अबू आझमी धर्माच्या नावावर त्यांच्या स्वतःच्या हितासाठी एखादा प्रश्न मांडला किंवा हक्क अधिकारासाठी भूमिका मांडली समजू शकतो. परंतु ज्या महाराष्ट्राचं मीठ खायचं, ज्या महाराष्ट्राची सत्ता उपभोगायची, महाराष्ट्रातल्याच लोकांनी याच अबू आझमीला मतदान केलं, निवडून दिलं, तोच अबू आझमी औरंग्याचा हस्तक होतोय. याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, स्वराज्याचं देखणं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणलं. याच मोगलांच्या, निजामांच्या आणि इतर सगळ्या शाह्या ह्या पालत्या घालून स्वराज्य त्या ठिकाणी मिळवायचं आणि दिल्लीचं तख्त सुद्धा महाराष्ट्रासमोर झुकलं पाहिजे हे स्वप्न घेऊन आपला राजा आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य त्यावेळेस सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये प्रत्येक गडकोट किल्ले असतील किंवा आपल्या स्वराज्याचा विस्तार असेल संपूर्ण देशभर, अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, हे स्वप्न आपल्या राजाचं. आणि त्याच राजाला संपवण्यासाठी औरंग्यानी काय काय केलं नाही. जवळची, स्वराज्यातली, नात्यातली सगळी माणसं फोडण्याचा प्रयत्न केला. फुटली नाही ही गोष्ट वेगळी, परंतु औरंग्याच्या पदरी सुद्धा आमचीच काही नमक हराम गेली, ज्याने वेळोवेळी घात करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची नोंद इतिहासात अजिबात नाही. इतिहास त्यांना कधीच किंमत देत नाही, इतिहास त्यांना कधीच विचारत नाही आणि इतिहास कधीच त्याच्यावर चर्चा करत नाही. इतिहासाच्या प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा ज्या शत्रूच्या विरोधात महाराज लढलेत त्या शत्रूंचा सुद्धा इतिहास आहे, हे डावलून चालणार नाही. मुस्लिम साम्राज्य होतं इथपर्यंत ठीक आहे. अबू आझमीला जो काही पुळका आला, जो काही प्रेमाचा ओलावा फुटला, तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र द्वेष्टा म्हणून त्यातला पुळका आला का औरंग्यावर त्याचं जास्त प्रेम आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला. आम्ही मावळे म्हणून हे खपवून घेणार आहोत का याचा विचार केला तर महाराष्ट्रातला कुठलाही हिंदू तर सोडाच, परंतु मुस्लिम सुद्धा औरंग्याचं समर्थन करणार नाही. औरंग्याचं समर्थन कोण करतो?
जो धर्माच्या नावावर एखाद्याला तुम्हाला उचकवायचं असेल, विष कालवायचं असेल, किंवा धर्माच्या नावावर ज्यांना भांडवल करायचे आणि वाद निर्माण करायचा आहे, मग ते समाजकारणात असो किंवा राजकारणामध्ये, तेच विषारी आणि विखारी माणसं अशा पद्धतीनं वागतात. जर अबू आझमीला वाटत असेल औरंग्या फार मोठा प्रशासक होता, तर त्याने औरंगाच्या पिलावळीमध्ये जाऊन तिकडे राहावं. आज औरंग्या पण राहिला नाही आणि कोणीच नाही, शेवटी त्याचं थडगं राहिलं. पण कोणीही असू द्या, शत्रू संपला, वैर संपलं, हे आपल्या राजाची शिकवण आहे. शत्रूच नामशेष झाला असेल तर शौर्य सांगायचं कुणाला आणि शौर्य वाचायचं कुणावर समोर, हा सुद्धा एक प्रश्न आहे. परंतु विधिमंडळाच्या सभागृहात, विधिमंडळाच्या बाहेर, लोकांमध्ये, पब्लिक प्लेसमध्ये काही नमक हराम मंडळी महाराष्ट्राचंच खाऊन महाराष्ट्राच्याच विरोधात भुंकण्याचं काम करतात. त्या सगळ्या विकृतांची खरं तर नसबंदी केली पाहिजे, एवढंच मला या माध्यमातून सांगा वाटतं. असल्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे, पण अबू आझमीची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे. कारण शिवाजी महाराजांपेक्षा कुणीही मोठा नाही, शिवाजी महाराजांपेक्षा आम्हाला कुणीही जवळचा वाटत नाही. जर शत्रूचं जो समर्थन करतो आज लोकशाहीमध्ये, समजायचं तो स्वराज्याचा आणि आपल्या राष्ट्राचा सुद्धा शत्रू आहे. अन्यथा ह्यांची हिंमत झाली नसती. हिंमत होते कशी, ज्यावेळेस यांच्या डोक्यात विकृती वळवळ करते. अबू आझमीच्या डोक्यात विकृतीची आळी जशी जशी वळवळ करेल तसे तसे याचे शब्द, याचे समर्थक, यांची पिलावळ हळूहळू बाहेर येईल. कुठल्याही महाराष्ट्रातल्या राष्ट्रभिमानी मुसलमानांना सुद्धा ते आवडणार नाही, हे सुद्धा मी ठणकावून सांगतो. कारण शत्रूचा शत्रू हा ज्यांना मित्र वाटतो ते सोबत किती दिवस राहतील आणि घात किती दिवस करतील, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारने किंवा राज्याच्या कारभाऱ्यांनी जे जे इतिहासाबद्दल बेताल वक्तव्य करतात, चुकीचा इतिहास मांडतात किंवा इतिहासाचं विकृतीकरण करून भांडवल करण्याचा प्रयत्न करतात, अशा सर्वांवर खरं तर कठोर कारवाई केली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजेत, ह्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक जर ह्या गोष्टी होत असतील तर ही विकृती आणि विकृतीच आहे, आणि विकृती ही वेळीच ठेचली पाहिजे. ती आमदारकी रद्द करून किंवा अशांना जेलमध्ये खडी पोडायला लावलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. जे जे औरंग्याचे समर्थक असतील त्या सगळ्या पाळीव कुत्र्यांनी त्यांची भूमिका घ्यावी, इतकं साधं सरळ मला वाटतं. जो शत्रू आहे तो शत्रूच आहे, त्याचं जर कोणी उदात्तीकरण करत असेल तर ते कदापिही मान्य केलं जाऊ नये, एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.